आता ज्यावेळेस आम्ही बटन दाबलं, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला ही सुरुवात झालेली आहे। 3000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचा आज खऱ्या अर्थाने गुरुवार 100% गोड सुद्धा झालेला आहे। कारण आज 11 सप्टेंबर आजचा वार गुरुवार आहे। आज मात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच आज खऱ्या अर्थाने राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा 14 हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा 15 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे एकत्रितपणे 3000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, काल 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले होते। आज 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळी 7 वाजल्यापासून पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा लाडक्या बहिणींनो, काल बुधवार होता। काल 10 सप्टेंबर रोजी 12 जिल्ह्यामधील 36 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत। त्याचप्रमाणे आज दुसरा दिवस आहे। तर आज दुसरा दिवस म्हणजे आजचा वार गुरुवार, आजची तारीख 11 सप्टेंबर आहे। तर आज गुरुवार रोजी 11 सप्टेंबर रोजी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये आज सकाळपासून विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच खऱ्या अर्थाने आज राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला वाट पाहायची गरज नाही। आता तुम्हाला फक्त पैसे काढून आणायची गरज सुद्धा भासणार आहे। सकाळपासून भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे आलेले आहेत। तशा प्रकारची माहिती लाडक्या बहिणींनी दिलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं होतं आणि पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच आज सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत पहिला टप्पा विस्तार होईल आणि आज दुपारी 3 वाजल्यापासून संध्याकाळी 11 वाजेपर्यंत हा दुसरा टप्पा विस्तार सुद्धा होणार आहे। कारण राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आदेश सुद्धा दिलेला आहे। सर्व लाडक्या बहिणींनी ऐकायचं आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी कोणता आदेश दिलेला आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। तुमच्या खात्यात पैसे आले, 2 हप्त्याचे आले। अरे बघा लाडक्या बहिणींनो, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी माहिती सुद्धा दिलेली आहे की सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे विस्तार करण्यासाठी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। म्हणजेच डीबीटीचं बटन दाबून 50 लाख बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे वितरणास सुरुवात सुद्धा करण्यात आलेलं आहे। बघा लाडक्या बहिणींनो, महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमनी आज पत्रकारांशी बोलत असताना दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही बहिणीवरती अन्याय होणार नाही, कोणत्याही बहिणीला कमी जास्त पैसे वाटप होणार नाही। एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आज गुरुवार आज 11 सप्टेंबर रोजी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये 2 हप्ते वाटप होत आहेत, तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत त्याची यादी सुद्धा वाचून दाखवतो, जेणेकरून तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची प्रतीक्षा संपून जाईल किंवा तुमचा जिल्हा उद्याच्या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला आज कोणकोणती कामे करायची आहेत हे सुद्धा तुम्हाला समजून जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज सकाळी 7 वाजताच पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे विस्तार होण्यास सुरुवात करण्यात आलेले आहे। परंतु भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये सकाळपासून पैसे आलेले नाहीत। तर अशा लाडक्या बहिणींनी काळजी करू नये, कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही, सर्व बहिणींना समान पैसे वाटप केले जातील अशा प्रकारची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेली आहे। म्हणजेच अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये विस्तार होत आहेत। थेट उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार काय म्हटलेले आहेत लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। त्या महिन्यातले पण लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत, ते त्यांच्या अकाउंटला जातील। अरे बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये विस्तार करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण भरपूर वेळ घेतलेला आहे। आता तुम्हाला आज गुरुवारसाठी निवडलेल्या 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे। त्यासोबत
त्यासोबतच आज गुरुवारसाठी निवडलेल्या प्रमुख 10 बँकांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे। बघा लाडकी बहिणींनो, आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचा गुरुवार दिवस आज 100% खऱ्या अर्थाने गोड सुद्धा झालेला आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज गुरुवार 11 सप्टेंबर रोजी या प्रमुख 12 जिल्ह्यांमधील सरासरी 35 ते 36 लाख बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे या 2 टप्प्यांमध्ये विस्तार होणार आहेत। म्हणजेच आज सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यातील 6 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील आणि आज दुपारी 3 वाजल्यापासून संध्याकाळी 11 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील म्हणजेच उर्वरित 6 जिल्ह्यांमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। बघा आज सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत ज्या 6 जिल्ह्यांमध्ये पैसे येत आहेत 6 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो, जेणेकरून तुम्हाला सुद्धा लक्षात येऊन जाईल की तुमच्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये का दुसऱ्या टप्प्यांमध्ये हे पैसे वाटप होत आहे। बघा लाडके बहिणींनो, आपण जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा पाहणार आहोत, परंतु लाडके बहिणींनो, आज गुरुवार 11 सप्टेंबर रोजी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये फक्त 2 हप्त्यांचे पैसे येणार नाहीत, त्यासोबत पात्र बहिणींच्या खात्यामध्ये अजून 2 लाभांतर्गत पैसे सुद्धा वाटप होणार आहेत। म्हणजेच एकंदरीत सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे वितरण होणार आहेत, कारण राज्य सरकारने सुरू केलेली सर्वात मोठी योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। तर या अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आतापर्यंत कोणत्याही बहिणीच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे वितरण झालेले नव्हते, त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय सुद्धा काढण्यात आलेला आहे। त्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा विस्तार होत आहेत। एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3,000 रुपये, 3 गॅसचे 2,500 रुपये, सरासरी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकूण मिळून 5,500 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यासोबत सर्व लाडक्या बहिणींना महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून 10 वस्तू मोफत मिळणार आहेत, म्हणजेच लाडक्या बहिणींना 10 वस्तू मोफत सुद्धा वाटप केल्या जाणार आहेत। त्यासोबत ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल अशा केसरी किंवा पिवळ्या रेशनधारक असणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारकडून काही आनंदाचे निर्णय लागू सुद्धा करण्यात आलेले आहे। एकंदरीत 3 गॅसचे पैसे कोणकोणत्या बहिणींना मिळतील, या 10 वस्तू कोणकोणत्या बहिणींना मिळणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला एखाद्या योजनेचा अर्ज करायचा असेल आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी कोणकोणते आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याची माहिती सुद्धा बघून घ्यात। परंतु लाडक्या बहिणींनो, अद्याप चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन सुद्धा जाणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, काल सर्व लाडक्या बहिणींचा बुधवार 100% गोड झालेला होता, त्याचप्रमाणे आज गुरुवार सुद्धा गोड होईल आणि उद्याचा शुक्रवार सुद्धा गोडच होणार आहे। एकंदरीत गुरुवार आणि शुक्रवार हे 3 दिवस 100% गोड सुद्धा झालेले आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार होत असतो, परंतु ऑगस्ट महिन्याचा हप्ता शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार झालेला नव्हता, कारण ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मराठा समाजाचे नेतृत्व करणारे मनोजदादा जरांगे पाटील मुंबईकडे रवाना झालेले होते। त्यांनी मुंबईमध्ये आमरण उपोषण सुरू केलेलं होतं, त्यामुळे त्यावेळेस राज्य सरकार अशा कामांमध्ये गुंतलेलं होतं, त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट हप्ता ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार करण्यात आलेला नव्हता। परंतु लाडक्या बहिणींना, राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना वाटलं होतं की आपल्या खात्यामध्ये रक्षाबंधनच्या निमित्तानं एकत्रितपणे 3,000 रुपयांची ओवाळणी मिळेल, परंतु बहिणींच्या खात्यामध्ये रक्षाबंधनच्या निमित्तानं फक्त जुलै महिन्याचा 13वा हप्ता विस्तार झालेला होता। म्हणजेच लाडक्या बहिणींना फक्त रक्षाबंधनची ओवाळणी 1,500 रुपये मिळालेले होते, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणामध्ये नाराज सुद्धा झालेल्या होत्या। तर ही नाराजी दूर करण्यासाठी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तार सुद्धा होतच आहेत। बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी तुम्हाला सुद्धा माहिती असेल की आतापर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 13 हप्ते विस्तार झालेले आहेत आणि बहिणींच्या खात्यामध्ये आज 14 हप्ता आणि 15 हप्ता सुद्धा विस्तार होत आहेत। एकंदरीत लाडकी बहीण योजना 100% सक्सेसफुल सुद्धा झालेली आहे। या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून भरपूर महिलांना हातभार सुद्धा लागलेला आहे। काही महिलांनी शिलाई मशीन योजना घेतलेली आहे, काही महिला व्यवसाय करत आहेत, काही महिलांनी चहाची टपरी टाकलेली आहे, काही लाडक्या बहिणींनी वडापावचा गाडा सुद्धा टाकलेला आहे। एकंदरीत या लाडकी बहीण योजनेमुळे भरपूर कुटुंबाचं या ठिकाणी उद्धार सुद्धा झालेला आहे, भरपूर कुटुंब सुधारलेले आहेत। म्हणजेच त्यांना या ठिकाणी पैशांची गरज होते, त्यांना पैसे मिळत आहेत, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे। त्यासोबत आज काल आणि उद्या या 3 दिवसात
दिवसांमध्ये सर्व पात्र बहिणींना 2 महिन्यांचे 3,000 रुपये वीज तांत्रिक होत आहेत. म्हणजेच राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण भरपूर वेळ घेतलेला आहे. आता तुम्हाला थेट 12 जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवतो. बघा लाडक्या बहिणींनो, पहिल्या टप्प्यामध्ये 6 जिल्हे आहेत. याच्यामध्ये पहिला जिल्हा मुंबई शहर, दुसरा जिल्हा मुंबई उपनगर, त्यासोबतच रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, अमरावती. बघा या 6 जिल्ह्यांमध्ये आज पहिल्या टप्प्यामध्ये पैसे वाटप होत आहेत. जर तुमचा जिल्हा 6 जिल्ह्यांपैकी असेल आणि अजून तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले नसतील तर तुमच्या खात्यामध्ये कधी पैसे वाटप होतील त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. परंतु आज दुपारी 3 वाजल्यापासून ते संध्याकाळी 11 वाजेपर्यंत जो दुसरा टप्पा वाटप होणार आहे तर त्या दुसऱ्या टप्प्यामधील जे 6 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेले आहे तर ते 6 जिल्हे कोणकोणते आहेत त्याची यादी सुद्धा वाचून दाखवतो, जेणेकरून तुमचा जिल्हा या दुसऱ्या यादीपैकी असेल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपून जाईल. बघा लाडक्या बहिणींनो, आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3,000 रुपये गॅस कनेक्शनचे पैसे आणि लाडक्या बहिणींना एकत्रितपणे 10 वस्तू मोफत सुद्धा वाटप होत आहे. त्यासोबत ज्या ज्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे अशा लाडक्या बहिणींना विविध योजनांचा लाभ देण्यात येईल. त्यासोबतच रेशन कार्ड संबंधित आज 10 आनंदाचे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींकडे वर्षानुवर्ष रेशन कार्ड होतं आणि लाडक्या बहिणींना त्याच रेशन कार्डवरती वर्षानुवर्ष फक्त गहू आणि तांदूळ मिळत होते. त्यामध्ये सुद्धा गहू चांगले नव्हते आणि तांदळाचा भात सुद्धा शिजत नव्हता. अशा पद्धतीच्या तक्रारी भरपूर लाडक्या बहिणींनी एकनाथ शिंदे साहेबांकडे केलेल्या होत्या. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व रेशन दुकानदारांना अर्जंट सूचना दिलेली आहे की सर्वांचा माल व्यवस्थित द्या आणि चांगल्या क्वालिटीचे गहू आणि चांगल्या क्वालिटीचे तांदूळ आम्ही वरून पाठवलेले आहेत. तुम्ही याच्यामध्ये खातला बदल सुद्धा करूच नका. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आतापासून तुम्हाला रेशन कार्डवरती चांगला तांदूळ आणि चांगले गहू सुद्धा मिळणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे की कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही. सर्व लाडक्या बहिणींना समान पैसे वाटप सुद्धा होणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आपण उर्वरित 6 जिल्ह्यांची यादी आणि प्रमुख 10 बँकांची यादी सुद्धा बघणार आहोत. परंतु आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचा गुरुवार कशामुळे गोड झालेला आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. बघा लाडक्या बहिणींनो, काल बुधवार 10 सप्टेंबर रोजी 12 जिल्ह्यामधील सरासरी 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये कालच पैसे आलेले आहेत. परंतु काल 12 जिल्ह्यामधील काही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे न येऊ शकल्यामुळे राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की आज गुरुवार 11 सप्टेंबर रोजी आजच्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि कालचे जे अर्धवट जिल्हे राहिलेले आहेत त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा निधी वाटप केला जाईल. म्हणजेच एका दिवसाला 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होऊ शकतात. काल सरासरी 35 लाखांपेक्षा जास्त बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि आज सुद्धा 35 लाखांपेक्षा जास्त बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातील. म्हणजेच या डीबीटीच्या माध्यमातून 35 लाख बहिणींना पैसे मिळतील आणि उर्वरित पैसे थेट बँक खात्यामध्ये ट्रान्सफर सुद्धा होणार आहे. म्हणजेच एकंदरीत राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा सुद्धा संपत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आता तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे. आता आपण आज गुरुवार 11 सप्टेंबर 2025 रोजी ज्या उर्वरित 6 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत आणि ज्या 10 बँकेमध्ये हे पैसे वाटप होत आहेत ते सुद्धा आपण बघून घ्या. बघा लाडक्या बहिणींनो, आज SBI बँकेमध्ये पैसे येणार आहेत. म्हणजे SBI बँक गव्हर्नमेंटची सर्वात मोठी बँक आहे. त्यामुळे आज राज्य सरकारच्या माध्यमातून SBI बँकेला प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. त्यानंतर ज्या दुसऱ्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत तर ते दुसरी बँक म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँक. म्हणजे ज्या ज्या बहिणींचं बँक खाता पोस्ट बँकेमध्ये असेल त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे वाटप होतील. त्या लाडक्या बहिणींची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे. त्यासोबत तिसरी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक. महाराष्ट्र ग्रामीण बँकेला प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणींचं खातं महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये असेल त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. त्यानंतर चौथी बँक म्हणजे ICICI बँक, पाचवी बँक म्हणजे HDFC बँक, 6वी बँक म्हणजे कॅनरा बँक, 7वी बँक म्हणजे कोटक महिंद्रा बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, सहकारी बँक असेल, ग्रामीण बँक, पतसंस्था बँक,
एकूण सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील. म्हणजेच ज्या ज्या बहिणींचं खातं अजून काही बँकेपैकी असेल त्यांच्याच खात्यामध्ये पैसे येणार आहेत. तुम्हाला सांगितलेल्या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर पैसे येतील आणि अजून सांगणार आहे त्या बँकेमध्ये खातं असेल तरच पैसे येतील. जर तुमचं खातं या बँकेमध्ये नसेल तर तुम्हाला पैसे वाटप होणार नाही. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींचे या ठिकाणी ऑगस्ट महिन्याची आणि सप्टेंबर महिन्याची प्रतीक्षा सुद्धा संपत आहे. कारण कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. कालच ऑगस्ट हप्त्याचा GR सुद्धा काढण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे सप्टेंबर महिन्याचा GR सुद्धा काढण्यात येईल अशा पद्धतीच्या शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, पहिल्या टप्प्यामधील 6 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवलेली आहे. आता आपण दुसऱ्या टप्प्यामधील 6 जिल्ह्यांची यादी बघून सुद्धा घेऊयात. बघा लाडक्या बहिणींनो, दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या 6 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये गडचिरोली आहे, त्यानंतर चंद्रपूर, धाराशिव जिल्हा आहे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सोलापूर, त्यासोबतच लाडक्या बहिणींनो बीड, परभणी या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. एकंदरीत पहिल्या टप्प्यामधील 6 जिल्ह्यांमध्ये आणि दुसऱ्या टप्प्यामधील 6 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील. बघा आता तुम्हाला एकंदरीत 12 जिल्ह्यांची नावे झटपट सांगतो. बघा याच्यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, बीड, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्हा अशा प्रमुख 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप करण्याचे आदेश राज्य शासनाने दिलेले आहेत. एकंदरीत राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण 12 जिल्ह्यांची यादी बघितलेली आहे, त्यासोबत 10 बँकांची यादी वाचून सुद्धा दाखवलेले आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज लाडक्या बहिणींचा गुरुवार गोड झालेला आहे, त्याचप्रमाणे काल सुद्धा बुधवार गोड झाला आणि उद्या शुक्रवार सुद्धा गोडच होत आहे. एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींचे 3 दिवस 100% गोड होतील. परंतु ज्या बहिणींना 3 दिवसांमध्ये पैसे येणार नाहीत, म्हणजेच काल पैसे आलेले नसतील, आज पैसे येणार नाहीत, उद्या पैसे जर आले नाही तर तुम्ही सुद्धा महत्त्वाची कामे करायची आहेत. त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये निधी वितरणास सुरुवात सुद्धा होणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, लवकरच हप्त्यांचे पैसे येतील. सध्या ऑगस्ट हप्ता वितरण सुद्धा सुरू करण्यात आलेले आहे.